नमस्कार. गेल्या काही दिवसांपासून सतत पडणाऱ्या पावसामुळे राज्यातील हजारो हेक्टर शेती, घरे, रस्ते आणि जनावरांचे मोठे नुकसान झाले. सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न, नुकसान भरपाई कधी मिळणार? याचाच व्हिडिओ हा आहे. याचं उत्तर या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे. पंचनाम्याची प्रक्रिया, सरकारचे निर्णय व ताज्या अपडेट्स आज आपण पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा, अजिबात स्किप करू नका. नमस्कार, योजना घरपोचवरती तुमचे मनापासून स्वागत आहे. आपण लगेच व्हिडिओ चालू करूया. चला तर मग. राज्य सरकारने 2215 कोटींची मदत जाहीर केली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पंचनामे झाले आहेत. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं आहे की टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे हे जमा होतील. तातडीच्या या मदतीमध्ये शेतकऱ्यांना 10,000 रुपये दिले जातील. तसेच 10 किलो गहू व 10 किलो तांदूळ देखील दिले जाणार आहे, अशी घोषणा झाली आहे. तोपर्यंत शेतकऱ्यांनी काय करायचे हे लक्षात घ्या. तुमचं नाव पंचनाम्यात आहे की नाही ते तपासायचे. ग्रामपंचायत किंवा तहसील कार्यालयामध्ये यादी लावलेली असेल त्यामध्ये तुमचे नाव चेक करायचे. ई पंचनामा पोर्टल किंवा जिल्हा प्रशासनाच्या वेबसाईटवरती अपडेट तपासायचं आहे. कोणती आहे ती वेबसाईट ते एकदा बघा. mh.disastermanagement.mahaIT.org हे मुख्य पोर्टल आहे. यावरती तुम्ही वेबसाईटवरती चेक करू शकता. दुसरी गोष्ट, आधार कार्ड, बँक पासबुक, 7/12 उतारा, पिकांचे फोटो, बिल, पीक विमा पॉलिसी यांसारखे अनेक कागदपत्र तयार ठेवा व मोबाईल नंबर बँकेमध्ये रजिस्टर असणे देखील गरजेचं आहे. हे जे काही कागदपत्र सांगितले आहेत ते व्यवस्थितपणे ठेवा, तयार राहू द्यात आणि त्याची कॉपी देखील राहू द्यात. तिसरी गोष्ट, ग्रामसेवक, तलाठी यांच्याशी संपर्क ठेवा. नुकसान भरपाईची प्रक्रिया कुठेपर्यंत आली आहे हे नीट त्यांच्याकडून समजून घ्या. प्रशासनाने जर अर्ज मागवला तर तुम्हाला तो वेळेत पूर्ण करायचा आहे. चौथी गोष्ट, पिकांचे नुकसान झालेले फोटो, व्हिडिओ काढून ठेवा. पंचनामा झाल्यानंतर त्याच्या प्रतीचा एक फोटो तुमच्याकडे असणे देखील गरजेचं आहे. तो प्रूफ म्हणून तुमच्याकडे देखील ठेवा. तुमची KYC अपडेट करणे देखील महत्त्वाचं आहे. त्यामुळे तुमची KYC करून घ्या. पिकांचे नुकसान झालेला फोटो, व्हिडिओ लगेच काढून ठेवा. तुमच्याकडेही राहू द्या, त्यांना देखील दाखवा. आता नुकसानग्रस्त जिल्हे व पिकांचे नुकसान किती झालं आहे ते महत्त्वाचे काही जिल्हे घेतले आहेत इथे. पहिला जिल्हा नांदेड, 7.13 लाख एकर क्षेत्र नुकसानग्रस्त आहे. या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाले आहे. दुसरा जिल्हा वाशिम, 1.5 लाख एकर पिके नुकसानग्रस्त आहेत. तिसरा यवतमाळ, 1.18 लाख क्षेत्र पिकांचे नुकसान झाले आहे. चौथा जिल्हा सोलापूर, 47,266 हेक्टर पिके नुकसानग्रस्त आहेत. हे काही महत्त्वाचे जिल्हे इथे मांडले आहेत ज्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान हे शेतकऱ्यांचं झालं आहे. ते हे जिल्हे. तर सध्याचे हे असे चित्र आहे, जिकडे बघेल तिकडे भरपूर प्रमाणामध्ये पाऊस झाला आहे, अतिवृष्टी झाली आहे. सरकारने निधी मंजूर केला आहे, त्याचे पंचनामे सुरू आहेत. तातडीने मदत देखील दिली जात आहे. येत्या 2-3 दिवसामध्ये उर्वरित नुकसान भरपाई बँक खात्यामध्ये जमा होईल. तुम्ही वेळोवेळी अधिकृत पोर्टल्स व स्थानिक अधिकारी यांच्याकडे चौकशी करा, त्याची वेबसाईट चेक करा. अजूनही काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की मांडा. आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व आपल्या मराठमोळे यूट्यूब चॅनलला योजना घरपोचला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. त्याला सबस्क्राईब करा व अनेक शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील याची माहिती मिळेल. व बेल आयकॉन देखील प्रेस करा, म्हणजे येणारं प्रत्येक नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचेल. थँक्यू.